मी आज खांबाळ्याला आली आहे आणि खांबाळ्याला आल्यानंतर आहे ना मला ह्या मैत्रिणी मिळाल्यात. त्या माझे व्हिडिओ बघतात ना? हो. आवडतात का? हो. अच्छा, ही 9वीला आहे, निवग्याला शिकते आणि ह्या अजून लहान आहेत, गावात शिकतात. आणि तुझं नाव काय ग? राजनंदिनी. राजनंदिनी आहे. म्हणजे खेडेगावामध्ये यांचं किती सुखाचं, म्हणजे सुखाचं म्हणता येणार नाही पण आनंदाचं जीवन आहे. कारण का शेतकऱ्याला नेहमीप्रमाणे सुख नाही मिळत, कारण का पाऊस, अतिवृष्टी हे सगळं संकट येत राहतात, तरी सुद्धा आनंदात राहतो ना आपण. हो. दिवाळीला टोटे वगैरे उडवणार का नाही? उडवणार. हो. अच्छा, ह्यांचं हे घर आणि हे शेत भारी वाटत असेल ना? मला राहायला आवडतं, मला 1-2 दिवस राहायला होते तुमच्याकडे. हो. खरंच. तुमचं नाव काय काकू? माझं नाव महानंदा गणेश भांगे. महानंदा गणेश भांगे. आता आम्ही तुमच्या शेतात आल्या. आम्ही तुमच्या शेतात येण्याचं कारण म्हणजे दिवाळीसाठी आहे ना फुलांचा व्हिडिओ बनवत आहे आम्ही. आता तुमच्या शेतामध्ये कोणते कोणते फुलं आहेत? झेंडू आहे, गलांडा आहे, शेवंती आहे. गलांडाच्या झेंडूच्या गेला मात्र पाण्यानं ना? हा, पाण्यानंच. म्हणजे खराब झालाय का? हा, खराब झाला पाणी. म्हणजे शेवंती आणि गलांड्यापेक्षा जास्त नाजूक मुळा झेंडूच्या राहतात. हा, झेंडूचे. ते पाण्याने सगळे सडून गेलेत. तरी शेवंती लई त्याच्यापेक्षा नाजूक राहते. शेवंतीवर आळी ती पलटी. शेतकऱ्याचं नुकसान. हो. आता आम्ही शेतकऱ्यांबद्दल मी भरपूर व्हिडिओ केलेत, पण हे व्हिडिओ आहे ना दिवाळीसाठी फुलं वगैरे विकतात ना त्यासाठी करायला लागलो. पण शेतकऱ्याचं दुःख हे कधीच न सरणार आहे, कारण का शेतकरी शेतामध्ये कष्ट करायचं, त्याला वाढवायचं, लहान लेकरासारखं जोपासायचं, त्याला निंदायचं, औषध टाकायचं, सगळं करायचं आणि पाणी आलं की सगळं जाणार. आणि काय आहे शेतकऱ्याला? मग काहीच नाही. काहीच नाही. हा. कर्जमाफी वगैरे काहीच आली नाही, आज काहीच पण नाही, काहीच नाही. काहीच देना. हा. सरकार तर असं म्हणजे कृषी प्रधान भारत देशात सुद्धा शेतकरी मरायला टेकलाय तरी शेतकऱ्याला काही जाग येईना. म्हणजे जागा काय यायची काय आता? नाही सॉरी, सरकारला जाग येईना आणि शेतकऱ्याचं मरणच आहे ना. त्या फुलावर औषध मारून मारून काय आहे? लहानाचं मोठं करा, पोटाला न भाकर खाता, त्याला पीक पाणी काही टाकून त्याला फुलासारखं जपावं लागते. लहानाचं मोठं करून लेकराय बाळासारखं. आणि म्हणजे शेवटी सरकाराचं तर काहीच नव्हतं. आता म्हणजे दिवाळीला आता म्हणजे पैसे वगैरे लागतात, तर तेव्हा संकट म्हणजे असं वाटत असेल ना की संकट काय आता लई संकट आले आता आमच्यावर, तर काय सांगावं. आता सोयाबीन वगैरे तुमचं सोयाबीन तर चकच गेले. काही झालं नाही. काहीच नाही. आताच मी बघितलेलं ते शेत नांगरून टाकलं तुम्ही. हो. म्हणजे कितीही जरी काही जरी सांगलं तरी सरकार स्वतःच्या नादामध्येच आहे. आता दिवाळी तर प्रत्येक जण साजरं करते, त्यात काही वाद नाही, पण शेतकरी दिवाळी साजरी करणार, पण त्यासाठी लई खूप काही संकट सहन करावे लागतात. शेतकऱ्याला संकट सहन करावं लागते. बाकीच्या याला काय आहे? राजा माणसाला ते तर आहे, मग त्यांना कळत पण नाही. गरिबाची जराशी क्यू घेतल्यानंतर असं काय वाटतं ना. पण नाहीत ना घेणारे. ते कसे घेतील आता? ते आपल्यावर जगतात, मात्र त्याला तेवढी जाण आहे ना गरिबाची. ते पैशाने चालतात, असं आहे, दुसरं काही नाही. शेतकऱ्याचे दुःख, शेतकऱ्याचा त्रास, शेतकऱ्याचं कष्ट दिसणार ह्या सरकारला. सरकारला दिसेना. बघूयात. तरी पण तुम्ही अर्ज वगैरे केला असेल ना? अर्ज करू नये, काही फायदा होईना. चलाय काय आहे आता इतकं जास्त ऊन आहे, म्हणजे इतकं ऊन लागतंय ना, आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही शेतामध्ये अवघड आहे. आता ऊन म्हणाय ना, याच्यात काहीच म्हणाय ना. सारखं निंदायचं, याला आता औषध चक मारायची, हे करायचं. दिवाळीला जर शहरातल्या पोरी शॉपिंगला बाहेर निघाल्या आणि ते पण निघतात 4-5 वाजता, तर ते म्हणतात की मला ऊन लागलं, मला टॅनिंग झाली. शेतकऱ्याला ऊन माहित नाही, काहीच ठाणे नाही, काहीच नाही. अक्षी सकाळपासून आलं की दिवसभर निंदायचं उन्हाचंच. शेतकऱ्याचं दुःख हे असं असते, समजून घ्या. दिवाळी आपण साजरी करा, पण इतरांची गोड दिवाळी होईल यासाठी शेतकऱ्यांकडून फुलं वगैरे घेता वेळेस भाव करू नका. असे भाव नाहीच फुलाला नाही ना. आता फुलाला भाव नाही, काहीच नाही. एवढं पाण्यात गेलं जेवढं आहे तेवढ्याला तरी भाव देऊन त्यांचं हे आणव, ते पण नाही. ते गरीबाचं ते ओळखीनंतर लई चांगलं होते की मग आता फुलाला भाव मिळू दे त्यांना. त्यासाठी माझे जेवढे जण व्हिडिओ बघताय तेवढ्यांनी कृपया करून शेतकऱ्यांकडून फुलं वगैरे घेता वेळेस भाव करू नका. आपण दिवाळी साजरी करतो, पण त्यांची पण दिवाळी साजरी झाली. हे पांडुरंग दादा आणि हे सचिन दादा खांबाळ्यामधलेच. दादा, आता जे तुमचं फुलाचा व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला म्हणजे कसा फटका बसतो किंवा काय होतं? आता आमचं सांगायचं झालं तात्पर्य तर फुलांना जे योग्य भाव मिळायला पाहिजे ते भाव मिळत नाही. आज उदाहरणामध्ये जर गुलाबाचं उदाहरण घेतलं
तर गुलाबाला आज 200 ते 250 रुपये भाव मिळायला पाहिजे. कारण का तर पावसामुळे एवढं नुकसान झाले प्रचंड प्रमाणात शेतकऱ्याचं. म्हणजे जे झाडाला फांद्या वगैरे असतात आणि त्याला जी पानं असतात ते पूर्ण पानं आज गळती झाली आहे त्या पानाची. मग अक्षरशः जेव्हा पानं जास्त असतात किंवा फांद्या जास्त असतात त्यावेळेस ना फुलांचं प्रमाण एका झाडाला जास्त प्रमाणात असतात. आता हे पूर्ण फुलं गळून गेले समजा, पानं आणि फुलं म्हणजे कळ्या. त्याच्यामुळं आता आज ज्या ठिकाणी समजा 10 किलो गुलाब निघायचा आहे त्या वावरामध्ये जवळपास आज 2 ते 3च किलो निघत आहे. म्हणजे एवढा फटका. आणि हेच आम्ही मार्केटमध्ये नेऊन विकायला गेल्यानंतर तिथं आम्हाला 100 रुपये किलो प्रमाण आमच्याकडून शेतकऱ्याकडून खरेदी केल्या जातात आणि तेच फुलं त्याने समजा जास्त दराने विकतात पुढे. आणि याच्यापेक्षा जास्त जर रेडीमेडचे जे मार्केटमध्ये फुलं आलेत ते फुलं जर आले नसते तर आमचा आज प्रगती म्हणजे जास्त प्रगती झाली असते असं मला वाटते. म्हणजे कृत्रिम जे आहे किंवा मेड इन चायना वगैरे जे डेकोरेशनच्या वस्तू आहेत किंवा पडदे वगैरे जे आहेत ते नक्कीच आमच्या प्रगतीला अडथळा मारत आहेत समजा. ओके. म्हणजे कुठेही जा, जर आपण विकसित होण्याचं स्वप्न बघत गेलो तर शेतकऱ्याचं मरणच होते. मरणच आहे. शेतकऱ्याला काय भाव मिळत नाही. भाव योग्य जसा पाहिजे तसा भाव मिळत नाही. ओके, चालेल.